नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपले पिंगळे सर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या चॅनलवर 30 दिवसात इंग्रजी वाचायला शिका अशा प्रकारची सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधला आज आहे तिसरा दिवस। या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील काही जोडाक्षरे बघणार आहोत। मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण अतिशय बेसिक पासून इंग्रजी वाचायला शिकत आहोत। डे बाय डे हे व्हिडिओ आपण बघितल्यानंतर आपली इंग्लिश जी आहे, इंग्लिश रीडिंग जी आहे ती नक्कीच इम्प्रूव्ह होईल। या व्हिडिओचा उपयोग करून आपण आपल्या मुलांना सुद्धा घरच्या घरी इंग्रजी वाचायला शिकवू शकता। चला तर जास्त वेळ न घेता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, इंग्रजीमध्ये एल ब्लेंड्स, आर ब्लेंड्स आणि एस ब्लेंड्स अशा प्रकारे 3 प्रकारचे जोडाक्षरे जे आहे ते असतात। सुरुवातीला आपण एल ब्लेंड्स बघूया। एल ब्लेंड्स म्हणजे काय, तर काही अक्षरांना एल जोडल्यामुळे तयार होणारं जोडाक्षर त्याला म्हणतात एल ब्लेंड्स। बघा, या ठिकाणी बी आणि एल हे 2 अक्षर जे आहेत, लेटर्स जे आहे ते एकत्र आले। आता बीचा साऊंड आहे ब आणि एलचा साऊंड आहे ल, तर याला बल असं वाचायचं नाही, तर बी जो आहे हा अपूर्ण आहे, त्यामुळे त्याचं वाचन जे आहे ते आपल्याला करायचं आहे ब्ल, ब ल ब्ल। त्यानंतर बघा, क ल क्ल, क ल क्ल। फ ल फ्ल, फ ल फ्ल। ग ल ग्ल, ग ल ग्ल। प ल प्ल, प ल प्ल। स ल स्ल, स ल स्ल। तर अशा प्रकारे एल ब्लेंड्स आपण बघितलेले आहेत। तर यांचा आपण जास्तीत जास्त सराव करायचा आहे। यानंतर आता आपण बघणार आहोत आर ब्लेंड्स। बघा, या ठिकाणी बी आणि आर हे 2 लेटर्स जे आहे ते एकत्र आले आणि त्यामुळे त्यांचा साऊंड जो आहे, बीचा साऊंड आहे ब आणि आरचा साऊंड आहे र। दोन्ही एकत्र आल्यामुळे त्यांचा साऊंड झाला ब्र, ब र ब्र। क र क्र, ड र ड्र, ड र ड्र। फ र फ्र, फ र फ्र। ग र ग्र, ग र ग्र। प र प्र, प र प्र। ट र ट्र, ट र ट्र। यानंतर आता आपण बघणार आहोत एस ब्लेंड्स। बघा, या ठिकाणी एस आणि एम एकत्र आले तेव्हा त्यांचा साऊंड जो आहे तो तयार होतो स्म। एस म्हणजे त्याचा एसचा साऊंड आहे स आणि एमचा साऊंड आहे म, स म। तर एकत्रित त्याचा साऊंड होतो स्म। स न स्न, स न स्न। स प स्प, स प स्प। स क्व स्क्व, स क्व स्क्व। स ट स्ट, स ट स्ट। स व स्व, स व स्व। स क स्क, स क स्क। तर अशा प्रकारे आपण जोडाक्षरे जे आहे ते बघितलेले आहेत। यानंतर आता लेट्स प्रॅक्टिस आपण करूयात। खालील जोडाक्षरांचे स्पेलिंग जे आहे ते आपण मला कमेंट करायचं आहे। बघा, पहिलं जोडाक्षर आहे फ्र, दुसरा आहे स्म, तिसरा आहे स्ट, चौथा आहे स्ल आणि 5वा आहे ब्र। यांचे स्पेलिंग जे आहे ते आपण मला कमेंट करायचं आहे। आणि सोबतच मित्रांनो, ही सिरीज आपल्याला कशी वाटत आहे ते सुद्धा मला कमेंट करा। आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा।